मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांच्या फोन नंतर त्यांनी ही जी बातमी ही कळली आणि कालपर्यंत ही बातमी कोणाला कल्पना नव्हती, परंतु आज ज्या प्रकारे प्रसार माध्यमात बातमी व्हायरल होत आहे तर त्या परिसरामध्ये शहरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे की इतका अमानुष एखादा वडील पोटच्या पोराला कसा काय मारू शकतो आणि इस्त्री चटकी कशी काय देऊ शकतो। त्या जखमा जेव्हा लोकांनी पाहिला तर एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर या संबंधित विषयावरती FIR जरी दाखल झाला असेल त्या धीरज शर्मावरती, तरी पुढे काय झालं, धीरज शर्माला का सोडलं गेलं, इथे त्याच्यावरती कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई का नाही केली गेली याची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो असता आम्ही नवघर पोलीस स्टेशनचे सिनियर PI धीरज सरांना भेटलो। त्याने संपूर्ण माहिती आम्हाला सांगितली। दोनदा त्या वडिलांना इथे बोलून घेतलं होतं, स्टेटमेंट घेतली होती आणि आज 26 तारखेला आपलं जे समूहन असतं म्हणजे एक प्रकारची काउन्सिलिंग केली जाते त्या डिपार्टमेंटला आज त्या मुलाची एक अपॉइंटमेंट आहे। आज खऱ्या अर्थाने या विषयावरती पुढचं पाऊल उचललं जाईल, तो मुलगा नेमका सांगतो काय आणि कशा प्रकारची काउन्सिलिंग त्या ठिकाणी केली जाते, त्यानंतर मग पोलीस यंत्रणा पुढचे पावलं उचलणार आहेत अशी तुर्तास माहिती धीरज सरांकडून आम्हाला मिळालेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती। हा मीरा भाईंदर वसईपुरा पोलीस आयुक्तालयामध्ये एका दिवसामध्ये 8 लहान मुलांनी सुसाईड करण्यात आलं। त्यांचं वय 14 ते 25 या वयामध्ये होतं। कुठेतरी असं वाटतं की आताच्या ह्या तरुण मंडळींना किंवा शाळकरी मुलांना मानस उपचार वगैरे किंवा मानस तज्ञ यांची कुठेतरी भेट द्यावी, त्यांचं एक कन्सल्टेशन व्हावं, काय ते मला वाटतं। बघा, समुपदेशन ज्याला आपण काउन्सिलिंग असं म्हणतो, कन्सल्टन्सी असं आपण म्हणतो, ही आता काळाची गरज झालेली आहे। धावतं जग, खूप सारं प्रेशर आणि आईवडिलांपासून ते मित्रपरिवारापासून अख्ख्या जगाच्या अपेक्षा, त्या अपेक्षाच्या भाराखाली ही तरुण पिढी मध्ये कोणती जाती धर्माची असो ही कुठेतरी दाबली जात आहे। आणि मग तरुणांना आपण ज्याला म्हणतो की 2 मिनिटात मॅगी, त्यांना इन्स्टंट मोठं व्हायचं असतं, इन्स्टंट पैसा कमवायचा असतो, इन्स्टंट करिअर करायचं असतं। या इन्स्टंटच्या प्रेशरमध्ये काही वेळेला निर्णय चुकतात, काही वेळेला त्यांचा जो मनात घेतलेला ध्येय असतं त्याच्यात ते विचलित होतात। अशा बऱ्याचशा घटना घडल्यानंतर आता आपण तोंड कसं दाखवायचं, आपण तर बऱ्याच काही गोष्टी बोलून गेलेलो आहोत, फार मोठमोठ्या कमिटमेंट केलेल्या आहेत, पण त्या कमिटमेंटमध्ये आपण खरे उतरत नाही आहोत। मग असे सर्व तरुण वर्ग आता आत्महत्येच्या दिशेला वळत आहेत आणि हे स्वतःचं जीवन ते संपवत आहेत। माझं या ठिकाणी पोलीस यंत्रणेला, महाविद्यालय, शाळेच्या शिक्षकांना नम्र विनंती आहे की प्रत्येक शाळेच्या माध्यमातून, प्रत्येक कॉलेजच्या माध्यमातून आपण त्या परिसरामध्ये या तरुण पिढींसाठी महिन्यातून एकदा का होईना एक समुपदेशनाचा कार्यक्रम ठेवावा, एक उपक्रम ठेवावा, जेणेकरून मानसिक संतुलन कशा प्रकारे नियंत्रण करता येतं आणि अशा प्रेशरमध्ये कसं आयुष्य जगायचं असतं हे या मुलांना शिकता येईल। नवघर पोलीस स्टेशनला आहोत, आपले धीरज कोळी साहेबांना भेटलो। आमचं फक्त एकच मान्य आहे महिला आघाडीच्या वतीने की तो एवढा लहान मुलं आहे आणि एवढं त्याच्यावर म्हणजे मारझोड झालेला आहे, त्याला चटके दिलेले आहेत, आज त्याचं काउन्सिलिंग वगैरे आहे, तर फक्त त्याची कस्टडी त्याच्या आजीला मिळावी एवढंच आमचं धोरण आहे। आणि आमचे आदरणीय परिवहन मंत्री सरनाईक साहेबांचंही हेच म्हणणं आहे, कारण बघा ते लहान मुलं आहे, त्याच्या आईचा पण मृत्यू झालेला आहे, तो पण मला असं वाटतं काहीतरी संशयास्पदच असेल, कारण असा जर हा माणूस असेल स्वतःच्या पोटच्या गोळ्याला एवढा त्रास देतो तर काय असेल। बस त्याची कस्टडी ही त्याच्या आजीला मिळावं एवढंच आमचं म्हणणं आहे।